नमस्कार मित्रांनो आणि पालक हो. तर स्कॉलरशिपची परीक्षा अखेर झाली, हो ना? आणि आता सगळ्यांच्याच मनात एकच प्रश्न घोळतोय की आता पुढे काय? चला तर मग आज आपण याच महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर एकत्र शोधूया. मला अगदी कल्पना आहे. परीक्षेचा निकाल काय असेल, आपलं टार्गेट साधता येईल की नाही, अशा एक ना अनेक विचारांनी तुमच्या मनात धाकधूक सुरू असेल, बरोबर? आणि ऐका, अशी चिंता वाटणं, ही काळजी वाटणं, हे अगदी नॉर्मल आहे, स्वाभाविक आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल ना, तर ती म्हणजे तुमचा प्रयत्न. तुम्ही तुमचे 100% दिले आहेत. आणि तुम्ही गेले वर्षभर जी काही मेहनत घेतली आहे, ती खरंच खूप मोलाची आहे. त्यामुळे आता पेपर सोपा गेला की अवघड याचा जास्त विचार करत बसू नका. जरा विचार करा, महाराष्ट्रभरात दरवर्षी साधारणपणे 16,500 पेक्षा जास्त मुलांना स्कॉलरशिप मिळतेय. तुम्ही त्या लाखो विद्यार्थ्यांमधून निवडलेल्या हजारो विद्यार्थ्यांसोबत स्पर्धा केली. ही काही साधीसुधी गोष्ट नाहीये. फक्त या परीक्षेत भाग घेणं हेच एक मोठं यश आहे, हे आधी लक्षात घ्या. ठीक आहे, चला आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. आपण आपला विचार करण्याची पद्धत, आपला दृष्टिकोन थोडा बदलून बघूया का? या परीक्षेच्या निकालाकडे एका नव्या नजरेने कसं पाहता येईल तेच आता समजून घेऊ. विन्स्टन चर्चिल यांनी काय सुंदर म्हटलं आहे बघा. यश अंतिम नसतं आणि अपयश घातक नसतं. महत्त्वाचं असतं ते म्हणजे पुढे चालत राहण्याचं धैर्य. म्हणजे काय? तर खरं यश कोणत्याही एका परीक्षेत किंवा एका घटनेत नाहीये. ते आहे सतत प्रयत्न करत राहण्यामध्ये. मग अपयश म्हणजे काय? अपयश म्हणजे सगळं संपलं असं अजिबात नाही. उलट अपयश ही एक संधी आहे. कशाची संधी? तर आपल्या चुकांमधून शिकण्याची आणि पुढच्या वेळी अधिक ताकदीने, अधिक तयारीने परत येण्याची ही एक संधी आहे. हे बघा, यश आणि अपयश या एकाच नाण्याच्या दोन बाजूंसारख्या आहेत. महत्त्वाचं काय आहे तर यश मिळेपर्यंत प्रयत्न करत राहणं, हार न मानणं. कारण तुमचा प्रत्येक प्रयत्न तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या एक एक पाऊल जवळ घेऊन जात असतो. आता एक गंमत बघा. तुमचा स्वतःवरचा विश्वास आहे ना, तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. काही जणांना वाटतं, अरे माझी बुद्धी जन्मताच ठरलेली आहे, ती बदलू शकत नाही. याला म्हणतात फिक्स्ड माइंडसेट. पण काही जण विचार करतात, नाही, मी प्रयत्न करून माझी बुद्धी, माझी क्षमता नक्कीच वाढवू शकतो. आणि यालाच म्हणतात ग्रोथ माइंडसेट. आणि हाच माइंडसेट तुम्हाला यशस्वी बनवतो. फिनिक्स पक्षीची गोष्ट माहिती आहे ना? तो जसा राखेतून पुन्हा जन्म घेतो, अगदी तसंच. आता वेळ आली आहे परीक्षेच्या विचारांमधून बाहेर पडायची आणि एका नव्या उमेदीनं, नव्या जोशात उंच भरारी घेण्यासाठी सज्ज होण्याची. पण अशी उंच भरारी घ्यायची असेल तर आपल्या पंखांमध्ये बळ हवं, नाही का? आणि हे बळ येतं ते योग्य नियोजनातून, योग्य प्लॅनिंगमधून. चला तर मग बघूया या परीक्षेच्या अनुभवातून आपण काय शिकलो आणि यशस्वी होण्यासाठी कोणती सूत्र वापरायची आहेत. या परीक्षेने आपल्याला काही खूप महत्त्वाच्या गोष्टी शिकवल्या आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे वेळेचं नियोजन किंवा टाईम मॅनेजमेंट किती महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे भरपूर वाचन करण्याची सवय किती गरजेची आहे. आणि हो, शेवटच्या क्षणी धावपळ करण्यापेक्षा रोज केलेला थोडा थोडा अभ्यासच खरा कामी येतो, हे सुद्धा आपल्याला पक्कं कळलंय. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ज्याला वेळेचं नियोजन जमलं तो अर्धी लढाई तिथेच जिंकला. कारण यामुळे काय होतं, तुमचा ताण कमी होतो, लक्ष जास्त लागतं आणि आत्मविश्वास आपोआप वाढतो. आणि हे नियोजन करणं अजिबात अवघड नाहीये. बघा, या 4 सोप्या पायऱ्या आहेत. पहिलं, रोजचं एक वेळापत्रक बनवा, ज्यात अभ्यास, खेळ आणि आराम सगळ्याला वेळ असेल. दुसरं, मोठं काम घेतलं की त्याला छोट्या छोट्या भागांमध्ये तोडा. तिसरं, एका वेळी फक्त एकाच गोष्टीवर फोकस करा. आणि चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं, रोजचं टार्गेट पूर्ण झाल्यावर स्वतःला एक शब्बाशकी नक्की द्या. आता ही जी नवी भरारी आहे, जी नवी ध्येय आहेत, या प्रवासात तुम्ही एकटे नाही आहात. तुमचे आईवडील, तुमचं कुटुंब तुमच्यासोबत खंबीरपणे उभं आहे. चला बघूया त्यांची भूमिका किती महत्त्वाची आहे ते. पालको, तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाचा संदेश आहे. तुमच्या मुलानं किंवा मुलीनं या परीक्षेत भाग घेतला, हाच एक खूप मोठा विजय आहे. तुम्ही त्यांच्या मनात महत्त्वाकांक्षीची एक ठिणगी पेटवली आहे. आणि विश्वास ठेवा, ही छोटीशी ठिणगीच पुढे जाऊन त्यांच्या आयुष्यात यशाचा मोठा प्रकाश निर्माण करेल. मग तुम्ही पालक म्हणून कशी मदत करू शकता? तर सगळ्यात महत्त्वाचं, त्यांना भावनिक आधार द्या. घरी अभ्यासासाठी एक शांत, चांगलं वातावरण तयार करा. त्यांची झोप, त्यांचं खाणं-पिणं याकडे लक्ष द्या. आणि हो, निकालापेक्षा त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं कौतुक करा. तुमचं हे प्रोत्साहनच त्यांच्यासाठी सर्वात मोठं बळ आहे. बाळांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमचं खरं ध्येय काय आहे? तर तुम्ही आणि तुमच्या आईवडिलांनी तुमच्या आयुष्यासाठी पाहिलेली स्वप्न पूर्ण करणं. ही स्कॉलरशिपची परीक्षा त्या मोठ्या ध्येयाकडे जाणाऱ्या शिडीची फक्त एक पायरी होती. फक्त एक पायरी.
या परीक्षेमुळं एक खूप चांगली गोष्ट झाली आहे, ती म्हणजे तुम्हाला अभ्यासाची एक सवय लागली आहे आणि ही सवय खूप खूप मौल्यवान आहे. ती आता सोडू नका. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, थांबला तो संपला. तर मग मित्रांनो, यश तुमचंच आहे. फक्त काय करायचंय? प्रयत्न करत राहायचंय, स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. तर मग आता मला सांगा, या सगळ्या अनुभवातून शिकून तुमचं पुढचं टार्गेट काय असणार आहे? विचार करा आणि कामाला लागा.